आज एसटी कर्मचाऱ्यांची एसटी डेपोत आंदोलनाची हाक। एसटी कर्मचारी मुंबई सेंट्रल आगारातच आंदोलन करणार आहे। पगारवाढीच्या फरकाचे मिळणारे हप्ते बंद झाल्यानं हे आंदोलन करण्यात येते। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात 6500 रुपयांची वाढ करण्यात आली होती, तर काही महिने हप्ते दिले ते नंतर बंद करण्यात आले आणि त्यामुळेच हे कामगार संतापलेले आहे आणि त्यांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे। पुन्हा एकदा जाणार आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडे। महेंद्र, आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात 6500 रुपयांची वाढ करण्यात आली होती, मात्र काही दिवस हे हप्ते देण्यात आले आणि त्यानंतर हे हप्ते बंद करण्यात आले। त्यामुळे कुठेतरी आता एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळतोय आणि आज एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी डेपोत आंदोलनाची हाक दिलेली आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात एसटी प्रवासी यांच्यावर परिणाम होऊ शकतो, वाहतुकीचा खोळंबा होऊ शकतो आणि प्रवाशांचे हाल होऊ शकतात। त्यामुळे मोठा परिणाम या बंदचा पाहायला मिळणार आहे। काय अधिक अपडेट या संदर्भात महेंद्र? नक्कीच आज जे ते एसटी कर्मचाऱ्यांचं अर्थ खात्याविरोधात जे ते आझाद मैदानात जे ते आंदोलन उभारले। हे आंदोलन 24 फेब्रुवारीला असणार आहे। मात्र या संदर्भात जे ते एसटी कर्मचारी संघटना यांनी अर्थ खात्याविरोधात हे आंदोलन उभारलेलं पाहायला मिळतंय। वेतनवाढी फरक जो आहे तो हा या महिन्याचा मिळाला नसून त्याच्या विरोधात अर्थ खात्याच्या विरोधात जे ते सर्व एसटी कर्मचारी 24 फेब्रुवारी आझाद मैदानात येथे जे ते आंदोलन करणार आहेत। मात्र या सगळ्या संदर्भात एसटी कर्मचाऱ्यांनी जे ते वित्त विभागाला कायदेशीर ज्या त्या पत्र लिहून या आपल्या गोष्टी सांगितल्यात। मात्र 2020 ते 24 पर्यंत एक बैठक झाली होती, त्यामध्ये प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे यांनी वेतन फरक वाढीचा निर्णय तो मंजूर केला होता। मात्र त्यातला एकही महिन्यातला हप्ता मिळाला नसून ह्या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांनी हा बंद आंदोलन आहे ते पुकारणार आहेत। 24 फेब्रुवारीला आझाद मैदान येथे हे आंदोलन जे आहे ते केलं जाणार आहे। प्रणिता। महेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।